नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे। ठाण्यातल्या वागळे या परिसरामध्ये आपल्याला हे ओलाचं आपल्याला सर्व्हिसिंग सेंटर जे बघायला मिळते। खऱ्या अर्थानं ओला चालवणारी जी मुलं आहेत, तर इतभर पोटाची कळगी होण्यासाठी दररोज तुटपुंच्या पगारामध्ये काम करणारे ओलाचे सर्व असणारी जी तरुण पिढी आहे ही काम करते। पण या ठिकाणी आल्यानंतर जवळ एक महिना 15 दिवस 2 महिने त्यांना गाड्या दिल्या जात नाहीत, रिपेअर केल्या जात नाहीत। त्यामुळे सर्व या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येने उपस्थित जगायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला समाजसेवक आपल्याला एकनाथ भुईर यांच्याकडे ही सर्व मंडळ आलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो एकनाथ भुईर आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकतो। यांच्याकडेही मोठ्या संख्येने आपल्याला लोक आलेली बघायला मिळत आहेत। त्या अनुषंगाने आपण बघू शकतो, कारण नक्की हे प्रकरण काय आहे आपण त्यांच्याशी साधणार आहे, संवाद साधणार आहे। नक्की काय आहे ते मी त्यांच्याकडे जाणार आहे। एकनाथ भुईर माझ्याशी जोडलेले, भुईर साहेबांच्याकडे मी जातोय। भुईर साहेब, ह्या लोकांचा काय प्रश्न आहे आणि गेले अनेक वर्षापासून या लोकांनी इथे बॉडीगार्ड ठेवले? हे ओला कंपनी या ठिकाणी आहे, त्यांचा सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे। त्या ओला कंपनीने काढलेल्या गाड्या या इलेक्ट्रिक गाड्या आहेत, परंतु या ठिकाणी त्या गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे। यांना लोकांना सर्व्हिस मिळत नाहीये। 3 4 महिने गाड्या या ठिकाणी प्रलंबित असतात। त्यांचे सांगतात पार्ट आले नाही आणि पार्ट आले तर डबल टिबल पैसे मागतात। अगदी कस्टमरची लूट चाललेली आहे सर्वसामान्यांची आणि त्यामुळे आज त्यांना जाब विचारण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर ते काही कस्टमर माझ्याकडे आले, त्यांनी मला त्या ग्राहकाने मला सांगितलं की बाबा रे, आम्ही इथे जाऊन थकलो, आमची गाडी इथे सर्व्हिसिंगला ठेवली जात नाही आणि या ठिकाणी बॉडीगार्ड ठेवलेले आहेत, ते बॉडीगार्ड आम्हाला आतमध्ये पण येऊन देत नाहीये। म्हणजे नक्की आपण कुठे आहोत? महाराष्ट्रामध्येच आहोत ना? म्हणजे हे सर्वसामान्यांची लूट करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत का? मग हे सर्वसामान्यांसाठी लूट करणारे बसले तर शिवसेना स्टाईलनी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। कारण हे ठाणे हे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणे आहे, हे ठाणे एकनाथ शिंदेचं ठाणे आहे। त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लूट आम्ही सहन करणार नाही। इथल्या लोकांचा आपण त्यांची काय प्रतिक्रिया होती याबद्दल? त्यांचे ज्या ठिकाणी मी आल्यानंतर गेट बंद होता, 2 महिने झाली माझी गाडी बंद आहे, आता मी गेट बंद होता। या ठिकाणी फक्त हजारो गाड्या आहेत, एक गाडीने हजारो गाड्या आहेत, त्या हजारो गाड्या या ठिकाणी बंद आहेत। मी ज्यावेळेला आलो तर गेट बंद होता, बॉडीगार्ड होते, अगदी बाउन्सर ठेवलेले आहेत, बाउन्सर आतमध्ये जाण्यासाठी मनाई करत होते। शिवसैनिक कसं जायचं त्याला माहिती आहे। गनिमी कावाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा वापरलेला आहे, त्यामुळे ती शिवसेनेला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे गनिमी काव्याने आम्ही आतमध्ये गेलो आणि मॅनेजरला जाब विचारला का ह्या प्रकारचे प्रकार होतात का? असा प्रश्न घडत असता आपण बघू शकतो। काका माझ्याकडे, काका किती महिन्यापासून हे लोक आपल्याला अशा प्रकारची उडवडीची उत्तर देतात? हे बघा, 14 ऑगस्ट पासून माझी गाडी इथे होती आणि 32,000 रुपये मी आतापर्यंत भरले, त्यांच्या कम्प्युटरमध्ये सगळे रेकॉर्ड आहे आणि 15 चक्कर मारले असेल मुंबईवरून इथे। त्याच्यानंतर आता 2 दिवस अगोदर मला गाडी डिलिव्हरी दिली, तर शनिवारी परत ती गाडी बंद पडली। असंच कम्प्युटर फेल जाणं आणि ते सगळेच गाडीच बंद झाली। खऱ्या अर्थानं आपला मनमानी कारभार आपण बघू शकतो। या ठिकाणी बॉन्डर ठेवले तर मात्र शिवसेनेने याचं चोख उत्तर या ठिकाणी आपण बघू शकतो। हे माझा मित्र सकाळ, हे आम्हाला फक्त बॅटरी बनवायचा होता, आम्ही वाडावरून आलोय इथे, ते बोलते 3 महिना लागेल ही बॅटरी बनायला। आता मग काय बोलू? आता मग तुम्ही बोला। अशा प्रकार आप दुसरे एक सहकारी मित्र जोडले साहेब, माझी गाडी आणली, मी स्वतः आणली आता दिव्यावरून, ती गाडी माझी अजून घेत नाहीये। 2 महिने झाली मी कंप्लेंट टाकलेली आहे, एकदा येऊन गेलो इथं, अजून माझ्या गाडीचं काहीच झालेलं नाही आणि गाडी आतमध्ये घ्यायला तयार नाही। गाडी टेम्पोत माझी आहे। माझी गाडी 15 ऑगस्ट पासून इथं पडून आहे। मला भरपूर कॉल आले, मी 25-30 वेळा व्हिजिट केलेली आहे इकडं ठाण्या सर्व्हिस सेंटरमध्ये, पण माझी गाडी अजूनपर्यंत त्यांना माहित नाही काय माझा कधी पार्ट येणार आहे, कधी बनणार आहे, कोणीच काही सांगत नाही, काही रिपोर्ट देत नाही। एक कॉल आला नाही सुद्धा, एक कॉल सुद्धा केला नाही लोकांनी की माझ्या गाडीचं स्टेटस काय म्हणून कळण्यासाठी। मित्रांनो, जवळ या ठिकाणी हजारो या ठिकाणी आपल्याला कस्टमर आलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला माहित असेल सत्याला साथ आणि अन्यायाला लात मारणारे आपल्याला एकनाथ भुईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला कंपनीवरती सर्व कार्यकर्ते आलेले आहेत। माझ्यावर हा तरुण जोडलेला है, कितने महीने बसून अपन ने आज का टिकट दिया हुआ है और ये देखिए, ये आपको प्रूफ दिखेगा कि 28 सितंबर से ये टिकट का डेट चल रहा है और उसके पहले भी चल रहा है। तो वो लोग खाली टिकट ले रहे, बना रहे, कैंसिल कर रहे, फिर पर्सन को यहाँ पे पर्सनली आना पड़ता है।
वो बोलते हैं आप लेके आओ गाड़ी, खुद के खर्चे पे गाड़ी लेके आए यहाँ पे, अब बोलते हैं कि गाड़ी नहीं लेंगे, हम नहीं करवा के देंगे। आणि त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक इथल्या लोकांचा संयमाचा बांध फुटल्यानंतर मात्र आपणाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथं या ठिकाणी एकवटले आणि त्यांनी आपल्याला कंपनीला जाब विचारायला बघायला मिळतंय। पण बेबंद शाहीच्या जोरावरती आपणाला ज्या पद्धतीने आपल्याला सिक्युरिटी ठेवली जाते, बाउन्सर ठेवले जातात आणि त्यांना ज्या पद्धतीने जो त्रास दिला जातो यावरती शिवसेनेनं मात्र अतिशय चांगला प्रकार घनघाता आरोप करून त्यांना जाब विचारलाय। त्यामुळं ओला असणाऱ्या सर्व्हिसिंग सेंटरला आता तरी या लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदनांची जाण होईल का हेही पाहणं अपेक्षित आहे। कॅमेरामॅन प्रेरणा तोरासह मी रिपोर्टर सागर पाटील, वागळे, ओला सर्व्हिसिंग सेंटर, ठाणे।